ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन आता सायली ही स्वतः प्रतिमाचा शोध घेऊन प्रतिमाला कशी आपल्या हाताला धरून घरी घेऊन येते हे आता आपण बघणार आहोत. जेव्हा सायलीला प्रतिमाचे सत्य समजते तेव्हा आपल्या हाताला धरून सुभेदारांच्या घरी घेऊन येत सायली आता कल्पना आणि पूर्णाजीला तिसरा मोठा धक्का देणार आहे. आणि जेव्हा प्रतिमा ही पूर्णाजी समोर येते तेव्हा पूर्णाजीला दोन मोठ्या भयानक सत्याचा उलगडा होऊन पूर्णाजी आता प्रतिमाचे कसे स्वागत करते आणि सायली सोबत काय करते त्यामध्ये आता पूर्णाजी ही रात्री झोपलेली असताना पूर्णाजीच्या स्वप्नात प्रतिमा येते आणि प्रतिमाने पूर्णाजीला सांगितलेले असते की तू माझ्या मुलीला तिचा हक्क आणि तिचा मान मिळवून दिलेला नाही आहेस पूर्णाजी. अजूनही माझी मुलगी तन्वीला तू या घरात नात सून म्हणून आणलेले नाही आहेस. जेव्हा तू माझ्या मुलीला नात सून म्हणून सुभेदारांच्या घरात आणशील तेव्हा सुभेदाराच्या घरात फक्त आनंदी आनंद असेल. प्रतिमाचे हे सर्व बोलणे आता पूर्णाजी समोर येत असते आणि पूर्णाजीचा चेहरा मात्र पडलेला असतो. त्यानंतर आता पूर्णाजी विचार करते की मी काय करू. तेवढ्यात कल्पना ही पूर्णाजीचा पडलेला चेहरा बघते आणि विचारते की पूर्णाजी काय झालं, तुम्ही कसल्या विचारात आहात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं माझी प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती आणि जोपर्यंत तिला तिच्या मुलीला नात सुनेचा मी मान देत नाही तोपर्यंत मी अशीच अस्वस्थ राहणार असं आता पूर्णाजी कल्पनाला सांगत असते. पूर्णाजी म्हणते की कल्पना मी काय करू, मला काहीही करता येत नाहीये. माझी खूप इच्छा आहे तन्वीला माझी सून म्हणून या घरात आणायचं, पण हे एवढं सोपं राहिलेलं नाहीये कारण अर्जुन हा सायलीच्या प्रेमात पूर्ण आंधळा झालाय. त्यावेळेस हॉस्पिटलमधून अर्जुनने सायलीला घरी आणले ना तेव्हा अर्जुन हा सायलीची किती काळजी घेतो आणि तिला किती जपतोय हे मी माझ्या डोळ्यांनी बघते. आणि आता सायलीला या घरातून बाहेर काढणे अशक्य आहे असं मला दिसतंय. तेव्हा मी आता तन्वीला कसा न्याय देऊ हे आता पूर्णाजीने कल्पनाला सांगितलेले असते. तर आता कल्पनाकडे मात्र याचं काहीच उत्तर नसतं. कल्पना म्हणते की पूर्णाजी तुम्ही याचा विचार करू नका, देवी आईच्या मनात जे असेल ना ते नक्की होईल. तर आता प्रताप देखील पूर्णाजीला समजावू लागतो पण पूर्णाजी तिच्या मनाला खात असते. पूर्णाजी म्हणते की मी माझ्या तन्वीला कसा न्याय मिळवून देऊ आणि प्रतिमाला मी 20 वर्षापूर्वी जे वचन दिले होते ते वचन मला निभावता आले नाही तेव्हा माझा काहीच उपयोग नाही आहे आणि माझ्या प्रतिमाला मी न्याय मिळवून देत नाही म्हणूनच आजपर्यंत प्रतिमा या घरात आली नाही. नाही तर या शहरात आलेली प्रतिमा कधीच सुभेदारांच्या घरी आली असती. तिला घर काय माहीत नाही काय. तेव्हा आता पूर्णाजीच्या या बोलण्याने कुणाला काहीच बोलता येत नसतं. तर आता इकडे सायली तिच्या बेडरूममध्ये जाताच लगेचच सायलीला कुसुमचा फोन येतो. तेव्हा कुसुमने सायलीला सांगितलेले असते की अगं सायली मला खूप मोठ्या सत्याचा उलगडा झाला आहे. तेव्हा सायली म्हणते की काय झालं कुसुमताई. तर कुसुम म्हणते की अगं सायली तुमच्या सुभेदाराच्या घरात जो फोटो आहे ना त्या फोटोतील बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून हॉस्पिटलमध्ये तुला ज्या बाईने रक्त दिले होते ना तीच बाई आहे आणि ती बाईसुद्धा याच तुमच्या घरातील फोटोमधली आहे. तेव्हा ते कुसुमचे बोलणे ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो आणि म्हणजे कुसुमने प्रतिमा आत्याला बघितलंय आणि प्रतिमा आत्यानेच आपल्याला रक्त दिलं हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आणि विचार न करता सायली ही पटकन कुसुमला म्हणते की कुसुमताई तू त्या बाईला तिथेच थांबव, मी लगेचच येते असे म्हणत आता फोन ठेवून सायली पटपट आता कुसुमकडे जाण्यासाठी निघालेली असते. इकडे आता सायली ही घराबाहेर जायला निघतात. सायली विचार करते की मी घरच्यांना सांगून जाऊ का, पण पुन्हा सायली विचार करते की आपण जर आत्ता सांगितलं आणि जर आपल्याला प्रतिमा आत्या भेटली नाही आणि तसंही मी जर घराबाहेर पडणार असल्याचे यांना जर कळाले तर हे सुद्धा मला घराबाहेर जाऊ देणार नाही. तेव्हा लगेचच सायली ही कुणालाही न सांगता सुभेदाराच्या घरातून बाहेर पडते. इकडे आता लगेचच सायली ही कुसुमने सांगितलेल्या पत्त्यावर तिथे येते. तर आता लगेचच सायली ही कुसुमसोबत प्रतिमाला बघते आणि लगेचच सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि खरंच ती आपली प्रतिमा आत्या असल्याचा आता सायली समोर मोठा धमाका उडालेला असतो.
आणि लगेचच सायली ही कल्पनाला फोन करते आणि सांगते की आई, मी एक तुम्हाला खूप आनंदाची बातमी देणार आहे, पण त्यापूर्वी तुम्ही किल्लेदारातील सर्व कुटुंबाला आपल्या घरी बोलवा, मला सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे. तेव्हा कल्पना म्हणते की काय झालं सायली आणि तू कुठे आहे? तेव्हा सायली म्हणते की आई, मला कोणताच प्रश्न विचारू नका, फक्त तुम्ही किल्लेदारांना पूजेचं किंवा दुसरं काहीतरी कारण सांगून बोलवा. आणि लगेचच सायली ही फोन ठेवते. तर आता कल्पनाला सुद्धा कळत नसते काय करावे आणि काय नाही. तर इकडे मात्र पूर्णाजी ही तिचा चेहरा तसाच पडलेला असतो आणि तसाच ती प्रतिमाचा आणि तन्वीचा विचार करत बसलेली असते. इकडे आता कल्पना रविराजांना फोन करून घरी बोलावते. नागराज तन्वीसोबत रविराज लगेचच तातडीने सुभेदारांच्या घरी येतो. तेव्हा पूर्ण आजीचा पडलेला चेहरा बघून मात्र रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता रविराजला बघताच पूर्णाजी म्हणते की रविराजा, मला माफ कर, कारण मी तुझ्या तन्वीला न्याय देऊ शकले नाही आणि तिचं लग्न मी अर्जुनसोबत लावू शकले नाही. मी मोठा अन्याय केलेला आहे. 20 वर्षापूर्वी मी माझ्या प्रतिमाला दिलेले वचन मला पूर्ण करता आले नाही आणि माझं मन आता त्यासाठी मला खात आहे. एवढंच नाही तर रात्री प्रतिमासुद्धा माझ्या स्वप्नात आली आणि तिनेसुद्धा तिच्या तन्वीला मला या घरातील मान मिळवून द्यायला सांगितलाय, पण आता माझ्यापुढे कोणताच पर्याय उरलेला नाहीये. तर मी आता काय करू? असे म्हणत आता पूर्णाजी रविराजांची माफी मागते. तेव्हा आता रविराजला सुद्धा काय बोलावे आणि काय नाही कळत नसतं. पण तेवढ्यातच इकडे सायली ही आता इकडे प्रतिमा आत्याची भेट घेऊन लगेचच प्रतिमा आत्याच्या हाताला धरून घरी घेऊन येऊ लागते. पण इकडे आता प्रतिमाची सगळी याददाश्त गेलेली असते. प्रतिमाला मागचे काहीही आठवत नसतं आणि सायलीकडे बघत प्रतिमा ही लगेचच सायलीसोबत सुभेदारांच्या घरी येते. घराच्या दरवाजात येताच लगेचच सायली ही मोठ्याने कल्पनाला म्हणते की आई, पूर्णाई, इकडे बघा. तेव्हा लगेचच सायलीसोबत प्रतिमाला बघताच पूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सायली ही प्रतिमाला घेऊन आल्याचे आता समजताच इकडे सुभेदारांच्या घरी मोठा धमाका उडालेला असतो. लगेचच पळतच पूर्णाजी अवाक होऊन प्रतिमाकडे येऊ लागते. तर आता तिकडे रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज हा प्रतिमाला बघताच लगेचच विचार करतो की सायलीने माझ्या प्रतिमाला अखेर शोधून सुभेदारांच्या घरी आणले आणि पळतच आता रविराज हा प्रतिमाकडे येऊ लागतो. इकडे आता पूर्णाजी करून प्रतिमाला बघत असते आणि पूर्णाजीला काय करावे आणि काय नाही समजत नसते. कल्पनाला तर खूप आनंद झालेला असतो आणि लगेचच सर्वजण प्रतिमाकडे धाव घेतात. तेव्हा आता सायलीने अखेर प्रतिमाला सुभेदाराच्या घरी आणून एक रविराज पूर्णाजीची हृदयस्पर्शी भेट घडवलेली असते. तेव्हा आता प्रतिमाला घरी आणल्यानंतर रविराज हा कसे मानाने प्रतिमाला आपल्या घरी घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब